1262 किलो कांदा विकूनही शेतकऱ्याच्या हातात कवडी नाही, उलट अडत्याला द्यावा लागला 1 रुपया. पैठण तालुक्यातील वरुडी गावातील कांदा उत्पादक शेतकरी प्रकाश गलधार यांची धक्कादायक व्यथा समोर आली. 3 महिने मेहनत करून पिकवलेला 1262 किलो कांदा बाजारात विकल्यानंतर त्यांना पैसे मिळण्याऐवजी उलट अडत्याला 1 रुपया द्यावा लागला. हमाली तोलाई गोणी खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या हातात एकही रुपया उरला नाही. वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील कवडीमोल दरामुळे शेतकरी हवालदिल झाला असून या घटनेमुळे कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर पुन्हा संताप व्यक्त केला जातो आहे. किती कांदा टाकला, किती पैसे आले, काय काय झालं सगळं सांगा. 12 क्विंटल कांदा टाकेला होता मी, 25 गोणी. त्यातला रुपया आलेला आहे फक्त. काय अडचण आहे शेतकऱ्यांची, काय अडचण आहे? शेतकऱ्याची अडचण काय, पैशामुळं माणसाला वाटतं ना पैसे व्हावं. शेतकऱ्याला लग्नाची देणी होती माझ्या माग 5-6 लाख रुपये. ते देणं सुद्धा नाही फिरले मुलीचे लग्न केल्याबद्दल. मग आता कांद्याचं काय काय परिस्थिती गावात? गावात परिस्थिती चौकट तशीच आहे, तशीच. 3 रुपये 4 रुपये भाव लागतो चांगल्या कांद्याला. थोडा खराब काही रुपये 2 रुपये असा भाव लागू राहिला. कांद्याला खर्च खूपच आहे. 3-3.5 हजार रुपये किलोचं बी आहे. 3 किलो बियाणे म्हणजे 9,000 रुपये खर्च तो येतो. आणि खताचा जर पकडला तर 20,000 रुपये खताचा खर्च आहे. लागवडीचा खर्च आहे 12,000 रुपये एकर. काढणीचा खर्च आहे 12,000 रुपये एकर. 24,000 रुपये ते होतात. जवळपास 50-60 हजार रुपये खर्च येतो. आणि कांदे निघले 150 क्विंटल. त्याला भाव चालू आहे कमीत कमी आता 100 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंत फक्त. त्याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा शेतकऱ्याला मिळत नाही. त्याला कमीत कमी भाव पाहिजे होता 2,000 रुपये क्विंटल, तेव्हा थोडेफार पैसे उरले असते.